आत्मा में स्वयं भगवान है, तेरी आत्मा में स्वयं भगवान है, तेरी आत्मा में स्वयं भगवान है, तेरी आत्मा में स्वयं भगवान है। तू बड़ा महान है, तू बड़ा महान है। धरती सा वीर तू है, अग्नि सा वीर, चाहे तो काल को भी थाम ले, तू चाहे तो काल को भी थाम ले। पापों का पैरल के पिता का शीश झुके, पापों का पैर के पिता का शीश झुके। जो अगर हिम्मत से काम ले, तू जो अगर हिम्मत से काम ले। सामतिमान पवन सा तू गतिमान, सामतिमान तू है तेरी नभ से भी ऊंची उड़ान है, तेरी नभ से भी ऊंची उड़ान है, तेरी नभ से भी ऊंची उड़ान है, तेरी नभ से भी ऊंची उड़ान है। मनुष्य तू बड़ा महान है, मनुष्य तू बड़ा महान है, मनुष्य तू बड़ा महान है, मनुष्य तू बड़ा महान है। की शान तू है भारत की संतान, धरती की शान तू है भारत की संतान, की शान तू है भारत की संतान, धरती की शान तू है भारत की संतान। तेरी मुट्ठियों में बंद तूफान है, तेरी मुट्ठियों में बंद तूफान है, तेरी मुट्ठियों में बंद तूफान है, तेरी मुट्ठियों में बंद तूफान है। मनुष्य तू बड़ा महान है, मनुष्य तू बड़ा महान है, तू बड़ा महान है, तू बड़ा महान है। मनुष्य तू बड़ा महान है। भूल मत मनुष्य तू बड़ा महान है। हिंदू धर्म की सनातन हिंदू एकजुटीचा जय हो, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय। महादेव, महादेव, महादेव। संगठनों में शक्ति है, संगठनों में शक्ति है। भारत माता की जय, भारत माता की जय। मिलकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मिलकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। जय शिवाजी। तुमच्या ह्या संघटनेच्या आधाराचेर आज आम्ही हांगा सगळे एकत्रित जमलेले असतात। ह्या संघटनेच्या विश्वासाचेर आम्ही एकत्रित जमलेले आसा, हिंदुत्वाच्या ताकदीच्या आधाराचेर आम्ही हांगा एकत्रित जमलेले आसा। आम्ही पळयतात की आमच्या गोंयांत म्हणत किंवा देशान हिंदूंचेर सरसकट वेगळे वेगळे अन्याय घडत असतात, अत्याचार घडता आणि ताका कोण वाली ना। या सगळ्या हेका आमीच वाली जावपाची गरज असा आणि ती म्हणजे आमची ह्या हिंदुत्वाची ताकद। आज त्या ताकदीच्या आधाराचेरच आम्ही आज हांगा परत जमलेले आसात। खरें आमचे मूळ स्थान परवरी हांगा दवरलेले आसा। काही अडचणी, काही आमकां दडपशाही, हे वेगळे वेगळे प्रकारचे जे काही गजाली आमचेर लादले वता, आमकां अडचणी हाडले वता, त्या सगळ्यांक न जुमानता त्याच ताकदीन, जितक्या ताकदीन आम्ही थंय जमतले आसले त्याच ताकदीन आम्ही हांगासर जमले। हो आमचो सगळ्यांचो विजय आसा। माननीय वेलिंगकर सर हे आमचे सगळ्यांचे प्रेरणा स्तोत्र आसा, ते आमचे आदरणीय स्थान आसा। ह्या आदरणीय श्रद्धास्थानाक खंयच्या प्रकारची इजा जाली जाल्यार कोण सहन करचो ना, हे ज्या सगळ्या उपस्थितीतून बाकीच जाता। आणि म्हाका दिसता की फाल्यां जर कितें अडचण किंवा कितें अनर्थ कितें घडलो सरांच्या बाबतींत ह्या सगळ्या प्रकरणाक लागून, जाल्यार आमी पूर्ण गोंय पेटयतले हे आमचे निश्चित आसतले। हो संकेत हो पूर्ण गोंयचे जनतेक वचपाक जाय।
खास करून पोर्तुगीज धार्जिणे जे उपस्थित हांगा रावन जे जे कितें करतात त्या गोष्टीक आमकां हो एक मेसेज दिवपाची गरज आसा. खंयच्या सरकाराच्या विरोधात आमी ना, खंयच्या पोलीस यंत्रणेच्या विरोधात ना. आमचे कार्य, आमचे हिंदुत्वाच्या कार्याक जर बाधा येता तर त्या बाधेच्या विरोधात आमी हमखास उबे रावतले. तो आमचो हक्क आसा, अधिकार आसा. ह्या धर्तीचेर आमी आज हांगा जमलेले आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा ओल्ड गोवा चर्चीन जे शव आसा ते शवाच्या 10-10 वर्सांन प्रदर्शन जाता. ते शव आसा ते आमी अत्याचारीचे शव म्हणटात, जे आमकां इतिहासान पळोवंक मेळ्ळे. आमच्या फ्रिडम फायटरान ह्यांच्या नांवार पुस्तकांचेर बरोवन दवरलेले आसा. ते पुस्तकां वाचल्या नंतर लक्षात येता की ह्या नराधमान वेगळे वेगळे अत्याचार जे आसात ते जावपा खातीर इन्क्विजिशन नावाची गोष्ट जी आसा ती हे गोंयान हाडली. आणि आमच्या हिंदूंचेर, नव ख्रिस्ती बांधवांचेर हे अनन्य अत्याचार जो आसा तो जो आहा तो केलो, तो अमानुष अत्याचार. ह्या अत्याचाराच्या विरोधात आमी ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले इन्क्विजिशनाचे. आमच्या लोकांच्या, हिंदू बांधवांची तशेंच गोमंतक्यांची जागृती जावपाक जाय म्हणून. आणि ते जागृती करतना आमकां कितें सज्जन लोकांचे बरें सांगतले, दुर्जनाचे वायटूच सांगतले आमी. त्यामुळे इतिहासान जे सांगलां, जे जे लोकांनी कोट केले ते ख्रिस्ती लोकांनी कोट केल्ले आसा. ते कोटेशन जे आसा त्यांचे आमी पुनरुच्चार केल्लो आसा. आणि त्या कोटेशनाच्या आधाराचेरूच वेलिंगकर सरांनी DNA चाचणीची मागणी केली. हे सगळे पुरावे आमचे कडेन आसा. त्या पुराव्याच्या आधाराचेर मागणी केल्ली आसा. आणि त्यानुसार पूर्ण गोंयान जे जे वादळ उठलेले आसा, जे आमचे सेंटिमेंट दुखावलो आसा अशें म्हणून जे कितें हें जालां आणि सरकारचे प्रेशर हाडून सरांक, वेलिंगकर सरांक अटक जावची म्हणून हो जो प्रयत्न आसा हेचो आमी साफ निषेध करता. खरें तर वेगळ्या वेगळ्या यंत्रणांन ह्या सगळ्या गोष्टींचो हे करपाक जाय आसलें, उदो करपाक जाय. बरी गजाल जाली ही. आणि अशी गजाल जावन आमचे पूर्ण जागृती जी आसा ते मोठेपणान जावपाक जाय. आमी हांगासर जमलेले आसात ते ह्या गोष्टीचो निषेध करपाक, वेलिंगकर सरांक पूर्ण आमचो सपोर्ट दिवपाक. आणि ज्या ज्या वेळाचेर काही अघटीत घडतले त्या वेळाचेर आमी हेच्या पेक्षा डबल, ट्रिपल, चौपल पद्दतीन उपस्थित रावन त्याचो ठाम निषेध करपाक जाय. आणि सरकाराक म्हणा किंवा गोमंतके जनतेक म्हणा पूर्णतः एक मेसेज पासन करपाक जाय की हिंदूंचेर कसल्याच अन्याय, अत्याचार आमी सहन करचे ना हेच्या फुडें. आणि हे सगळे उलोवपा खातीर आमी हांगा खूब जमलेले आसात. सगळ्यांक उलोवंक मेळचें ना. सभा आमकां जाता इतके म्हणजे 1-2 तासां भितर आमकां हे करपाक तितकेच वेळाचो आसलेलो आसा. त्यामुळे वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या सभेक पहिले संबोधित करपाक आमंत्रित करता. या सभेक पहिले माननीय आत्माराम सर हांकां आमंत्रित करता की तेंचे सभेक संबोधित करचे. आत्माराम वामन गावकर, प्राध्यापक आत्माराम वामन गावकर. आणि तुमचे नाव? तुमचे नाव? माझे नाव संदीप पाळणी. संदीप पाळणी सर. आणि हांगासर जमलेले तमाम हिंदू प्रेमी आणि राष्ट्रप्रेमी ज्वाज्वल्य निश्ठेन उत्स्फूर्त हितून एका मेसेजीन सगळे भायर सरलेले हे जे आसा आणि मोठ्या संख्येन मातृशक्ती हांगासर जमलेली आसात. तांचे हांव विशेष अभिनंदन करता. आणि मातृशक्ती बरोबर असल्या नंतर कसलोच भय नसता. अशा पद्धतीन मातृशक्ती आमच्या बरोबर आसा. तांचे खरोखर जे जितले कौतुक करीत तितले कमी आसा. म्हाका हांगासर उबो रावल्यानंतर म्हाका काल ज्यो घटना काही जाल्यो आणि ज्यो कोणाच्या तरी दबावांतल्यान जाल्यो आणि त्यो कशा पद्धतीन दाबपाचो, चेपपाचो प्रयत्न काल केलो ताचे हांव थोडक्यान हांगासर तुमच्या मुखार सांगता. कारण हांव थंयसर प्रत्यक्ष आसलो त्या पोलीस स्टेशनाचेर. काल आमी पयरची जी नोंद जाली त्या पोलीस स्टेशनाचेर कंप्लेंट
त्याचो जाब विचारपा खातीर आमी पोलीस स्टेशनाचेर काल सकाळी दिवचले आणि सबंद गोंयांच्यान मोठ्या संख्येन नागरीक आणि वेलिंगकर सरांचे प्रेमी आणि राष्ट्रभक्त लोक सगळे जण जमले जेन्ना काल सकाळी तो शांततापूर्ण पोलीस स्टेशनाचेर सगळ्या लोकांचो आसलो पण ज्या पद्दतीन थंयसर कोणाचो प्रेशर आसलो तांकांच खबर आसा त्या प्रेशराक हे करून आमकां थंयसर भितून घेतले ना थंयच्यान भायर काडले आमी शांततापूर्ण थंयसर नितीनजी असले सत्यविजय असले तांच्यांनी संबोधन केले आणि त्या संबोधना नंतर सांजचे 8 आमकां मेसेज येता की नितीन फळदेसाय मागीर राजू वेलिंगकर आणि काका हरमलकर उर्फ दत्ताराम हरमलकर आणि संदीपजी पाळणी आता जे तुमच्या समोर असले यांका इलिगली अटक करून त्यांच्यानी भितून दवरले कसली कंप्लेंट नसली यांचेर आणि शिक्षक एक शिक्षकांचे हे सगळे शिक्षक मेजॉरिटीचे आणि एक शिक्षक नितीन फळदेसाई त्या शिक्षकाच्या गाडयेन पुस्तका शिवाय आनी कितें आसतलें ती पुस्तकां अजूनही त्यांच्यानी जप्त केल्ली आसात आमचे एडवोकेट हांवें बेगीन बेगीन तांकां आपयले आनी तांकां हे केलें जाल्यार एडवोकेटा कडेन दिवपा खातीर उत्तर तेंचे कडेन ना खंयच्या आधाराचेर हे केला कंप्लेंट नंबर कितलो आनी कितें हेचे कसलेंच उत्तर नासतना तांकां 12:30 पर्यंत काल राती हे कोण तरी दडपशाही करता आनी ते आनी अशे लोक थंय दडपशाही करता आनी त्यांचे कडेन कंट्रोल ना आणि शांतता मार्गान अशा पद्धतीचे राष्ट्रप्रेमी जेन्ना लोक येतात त्यांचेर दडपशाहीचो प्रश्न तो आसा पळय ते चल्लेले आसात त्या गजालींचो हांव निशेध करता धन्यवाद फुडले उलोवपी आसात श्री रुपेश सावंत मत व्यक्त करता सगळ्यांक नमस्कार जय श्रीराम बोडगेश्वर महाराज की आता जे आम्ही हांगा जमलेले आसा ते वेलिंगकर सर जे आमचे प्रेरणास्थान तांकां जी अटक करपाची तयारी केल्ली आसा त्याच्या बद्दल आसा तर हे अटक कित्याक करची तेंच्यांनी तांकां फ्रिडम ऑफ स्पीच ना आनी जे आता हे 400 कोटी दिवंक सोदता ते कोणाक बाबा दिता तो कोण हेचे स्पश्टीकरण जावंक जाय त्या लागून जे नॉर्मल तेंचे मागलेले ते न दिता तेका भितर घालता 400 कोटी आमचे घामा कश्टाचे आमकां खबर आहा कशे घाम काडटा आमी कन्स्ट्रक्शन वर्कर कसो दीस रात घामान ते चिखलांत कॉन्क्रिटान वयता ते आमचे 3-4 कोटी 3-4 लाख रुपया वर्साक वयता आनी हे पयशे काडून ते हेजेर शवाचेर घालपाचे बरें घाला पण कितें ते पळोवंक जाय न्हू घातले पयशे काबार त्यापेक्षा ते दिवारचे फूल बांदा 200 कोटींनी 400 कोटी म्हणजे केले आमच्या एका देवाक तरी 1 कोटी मेळटा 400 कोटी म्हणजे कितें जालें 400 कोटी बी चितूंक आंकडो आतां हो पूल येदो व्हडलो बांदला आमचो परवरीच्यान जो बांबोळे पर्यंत 400 कोटी जाल्लो आहा म्हणजे इतले पयशे तुमी ते हेजे घालूंक शकता तातूंत छाया जातले भरपूर च्या जितले जाव येता हे पयशे घालपाचे अशें म्हणून उठून पेटोवंक दिसता कित्याक बाबा हे कितें चल्लां काय म्हणून तांकां बरें पुलीस 500 पुलीस आहा 500 पुलिसांक कितले पयशे लागता पेट्रोल दिले खावपाक जेवपाक दिले जाल्यार 1-2 कोटी खूब जाले फोंडा घालपाक 1-2 कोटी 3-4 कोटी सगळे जाता 400 कोटी वयतले खंय आणि तुम्ही या पैशाच्या दबावाचेर तांकां फुडें काडून दडपशाही करता तुम्ही हिंदुत्व सरकार म्हणून आमी फुडें केले हे कितें चल्लां काय म्हणटा बरें ते करता ते करा आमकां दडपशाही जे कायदेशीर करा न्हू फ्रिडम ऑफ स्पीच काल म्हणटा तेका तुमचे कसले कलम ना काय ना कितें अटक करा बेश्टी कोणाचे गुन्हो ना काय ना पण लो पण ताका प्रश्न तांकां भितर उडयता तुमी तर माझे म्हणणे अशें आहा की हो टायम येयल्लो आसा की आमच्या हिंदुत्वाचेर सामके खतरा जाल्लो आसा कळटा ते क्लियर तर ह्या सरकाराक म्हाका इतकें विचारपाचें आसा की ते 400 कोटी पळय दिता ते कसल्या कारणाचेर आनी जे काल आमचे नितीन भाईक भितर उडयलो ते कसल्या कलमाचेर उडयलो भितर ते कितें गुन्हा आसलो तेजो ते सांगचे जय श्रीराम वेलिंगकर सर हम तुम्हारे साथ हैं नितिन भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय श्रीराम फुडले उलोवपी आसात ते म्हापशाचे नामवंत रमेश नाईक सर रमेश नाईक यांचा विजय असो रमेश नाईक
बोडगेश्वराच्या पवित्र प्रांगणात उपस्थित जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण सध्या गोमंतकात पाहतो आहोत जे म्हणू नये पण म्हणावं लागतं, शक्तीचं प्रदर्शन असंच जर तुम्ही करत असाल तर हिंदूनं काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या. वेलिंगकर सरांचं कुठं चुकलंय? कायदे आहेत, रस्ता अडवायची तुमची भूमिका असेल तर त्याच्या पलीकडे गोव्यातले हिंदू सुद्धा करू शकतात, परंतु सरकारला आम्हाला त्रास द्यायचा नाहीये. कारण हे सरकार आपलं आहे, पोलीस आपले आहेत, ही संपत्ती गोव्याची ती आपली आहे. त्यामुळे ह्या संपत्तीचा खराब वाईट प्रयोग करून आपण रस्त्यावर आणि कायदा हातात घेऊ नये. आणि कायदा हातात घ्यायचा झाला तर हिंदू सुद्धा रस्त्यावर येऊ शकतात, ही जाणीव मी तुम्हाला करून देतो आहोत. आता केवळ आपल्याला बोलणं नको आहे, आता याच्या पलीकडे आपल्याला कृती करायची आहे. आपण जेवढं बोललो, देशातल्या राजकर्त्यांना इतिहासही समजत नाहीये. गोव्याचा इतिहास सर्व शाळांमध्ये यायला पाहिजे. काय घडतंय, काय घडतंय, काय नाही, कशामुळे घडलं, मग तो हिंदूंचाही असू दे, इतर धर्मियांचाही असू दे, पण तो इतिहास सत्य परिस्थितीत शाळा पाठशाळांमध्ये यायला पाहिजे. ह्याचा आग्रह आपण कोर्टात धरला पाहिजे. आता केवळ इथं मर्यादित राहता कामा नये, आपल्याला कोर्टाच्या पायऱ्या चढावे लागतील. ज्ञानव्यापी मंदिरासाठी आपले हिंदू कोर्टात गेले, शेवटी आपल्याला कोर्टातच न्याय घ्यावा लागला. गोव्यात सुद्धा हिंदू शांत आहेत, त्या गोव्याच्या शांत हिंदूंचा तुम्ही अंत पाहू नका. त्यामुळे आम्ही अजूनही कोर्टात गेलो नाही. ह्या गोष्टी कित्येक वर्षापूर्वीच्या आहेत, पण उद्या आम्ही कोर्टात गेलो तर ह्या ठिकाणी हिंदू ख्रिश्चन अशा दोन भिंती उभ्या राहतील. त्या आम्हाला नको आहेत. धर्मात भिंती आम्हाला पाडायच्या नाहीयेत, पण जर तुम्ही अशा पाडत असाल तर त्या भिंती मोडायची ताकद आमच्या हिंदूत आहे. केवळ कर्मकांड आणि देवळात घंटा बडवणारा हिंदू मला नको आहे. या असल्या लोकांना बडवणारा हिंदू मला या हिंदुस्थानात तयार करायचा. हिंदू कधी कोणाच्या वाटेला नाही, अतिशय सहिष्णू आहे. भाबडेपणा सद्गुण नसून, आपण नेहमी म्हणून हिंदू भाबडा आहे, भाबडेपणा सद्गुण नसून ती विकृती आहे. कपटी शत्रूला भुलवून फसून वेळ प्रसंगी त्याची खोटी माफी मागून त्याला कसाही चेचावा ठेचावा. अफजल खानचं हृदय परिवर्तन करता येत नाही तर ते हृदय फोडावंच लागतं. आणि नेमकी महाराजांची पुष्कळ गोष्टी आहेत, पण अनेक वक्ते माझ्यानंतर बोलणारे आहेत, त्यामुळे माझं भाषण थोडक्यात मी इथं संपवतोय. पण एक लक्षात ठेवा, हिंदू मेलेला नाहीये आणि अशा भावना लोकांच्या होत आहेत. म्हणून प्रत्येक वेळी हिंदूनं जागृत राहिलं पाहिजे. हेच एवढे दोन शब्द सांगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आमच्यामध्ये हांगासर नारी शक्ती उभी असा, उपस्थित असा आणि सदैव नारी शक्तीचे योगदान हिंदू कार्याक, सनातन हिंदू धर्माच्या कार्याक फुडें व्हरपाक सदोदीत उल्लेखनीय आसता. आणि त्या दृश्टीन त्या नारी शक्तीचो आदर करतीत हांव विनंती करता तो रोशन सामंत यांच्यानी आपले मत हांगा प्रकट केलें. भारत माता की जय! भारत माता की जय! माता के जय! माता के जय! माता के जय! माता के जय! रणरागिनी झाशींच्या राणींचा जय! रणरागिनी झाशींच्या राणींचा जय! असा बसला तरी चालेल, पण जोरात बोला.
मला विषय असा मांडायचा आहे की वेलिंगकर सरांनी आपल्याला आपली डिमांड काय केली आहे, म्हणजे ती त्यांची डिमांड नव्हेच, ती आधीच कोणीतरी डिमांड केली आहे, ती सरांनी फक्त पुन्हा एकदा बाहेर काढली आहे. आणि सरांची डिमांड काय आहे तर फ्रान्सिस झेवियरचा DNA चेक करा. ह्याच्यामध्ये वकिली नियमानुसार सुद्धा कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही. झेवियरच्या त्या कार्यक्रमाला अख्ख्या देशातनं खूप जण जातात. कोणाला काही हिस्ट्री माहिती नाही, त्याच्याबद्दल काही माहिती नाही, पण बऱ्याच जणांना त्याच्यावर भावना आहेत, काही श्रद्धा आहेत, असतील. आम्हाला त्या भावनेशी श्रद्धेशी घेणं देणं नाही. पण जी लोक तिकडे माथा टेकायला जातात त्यांना माहिती आहे का ते कोणाच्या पायावर माथा टेकतात? ते DNA टेस्ट कशासाठी? तर ते प्रेत खरंच झेवियरचं आहे का आणि कोणाचं आहे हे लक्षात येण्यासाठी म्हणून DNA टेस्ट आहे. आमच्या ख्रिश्चन बांधवांना माझं म्हणणं आहे की कारण नसताना याच्यामध्ये आपला धर्म, रिलिजन, राष्ट्र आणू नका. कारण हा धर्माचा भाग नाही, हा फक्त एका माणसाचं प्रेत, तेच प्रेत आहे का आणि कोणाचं प्रेत आहे? साधा हिशोब करा की मी जर कोणाच्या पाया पडते तर तो माणूस तोच असला पाहिजे ना. तो माणूस कसा आहे तो नंतर बघू, पण मी ज्याच्या पाया पडतो तुम्ही जाऊन तो माणूस तोच आहे का तुम्ही वेगळेच कोणाला तरी माणसाला तो माणूस समजून पाया पडताय हे दाखवण्यासाठी DNA टेस्ट आहे. जेव्हा आमच्या ख्रिश्चन बांधवांनी याचा भाऊ खरंच करू नये, कारण ह्याचा भाऊ जर करत राहाल तर त्यांच्याच खऱ्या नंतर केव्हा केव्हा सत्य बाहेर येईल, DNA टेस्ट होईल आणि ती होणारच आणि आम्ही ती करून घेणारच. DNA टेस्ट जेव्हा होईल तेव्हा सगळ्या जगासमोर येईल की ते प्रेत त्या माणसाचं नाही. तेव्हा खरं ख्रिश्चनांनी आंदोलन करा आणि ते कोणी कोणाचं प्रेत का आणून ठेवलंय त्याची शहानिशा करा आणि त्यांची लावून डोकी फोडा. आता त्यांच्यासाठी सुद्धा ही योग्य वेळ नवे आंदोलन करायची. त्यांना जो कोणी भडकवत असेल तर त्यांनी खरंच या वेळेला आता शहाणं व्हावं. झेवियर कसा होता हा नंतरचा भाग. पहिला प्रश्न ते प्रेत झेवियरचं आहे का आणि कोणाचं आहे त्याची पहिली शहानिशा होऊ द्या. सरांनी जी मागणी केली आहे ती सरांनी आपल्या स्वतःची मागणी नाही, हे सगळ्या गोवेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ती सरांची एकट्याची मागणी नाही. पूर्वी बऱ्याच जणांनी ही मागणी केली आहे आणि ती मागणी सरांनी जगासमोर आणली आहे. एखादी चुकीची घटना जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर आम्ही सगळे असले गुन्हे करायला तयार आहोत. असले गुन्हे हे गुन्हे नव्हे. सरांनी आतापर्यंत जे जे काही झेवियरच्या नावाने मटेरियल प्रसिद्ध केलंय त्या सगळ्याला तथ्य आहे, त्या सगळ्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, त्या सगळ्याला कुठच्या तरी आधी रायटर्सनी, लेखकांनी अभ्यासपूर्वक लिहून ठेवलेला इतिहास आहे. आणि तो फक्त इतिहास जो आतापर्यंत जगासमोर आला नव्हता तो जगासमोर आणण्याचं काम सर करत आहेत आणि हे नोबेल काम आहे. आणि हे खरं तर सगळ्या गोवेकरांनी पटवून घेतलं पाहिजे. आणि आत्ताची जी कालपासून जी काही मूर्खपणा पूर्ण गोवेभर आमचे ख्रिश्चन बांधव करत आहेत त्यांनी कोणाच्याही दडपणाखाली न जुमानता त्यांची मूर्खपणाची वागणूक आहे ती बंद करावी. आम्ही कसंच सरांना अटक होऊ देणार नाही. सरांचा आवाज जर कोण बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही आवाज बंद करू देणार नाही. आणि या जगासमोर झेवियरचं सत्य आणण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. हिंदू समाजा प्रत्येक नागरिकात ही खोलीची पेटेल्या ती घराघरात वाड्यावाड्यात गावागावात पेटवायची गरज होता. आमचा समाज असा समजला तुम्ही पण आमच्या धारजीने हिंदू समाज सुद्धा उलयतात सराबद्दल. सरा म्हणता आता जाग येले 400-500 वर्षा खंय असलो सर. अरे मूर्खानो
खरी गजाल समजून घेतल्याशिवाय त्याचा अभ्यास केल्याशिवाय जी वेळ खरी वेळ येवपाची गरज असता ती वेळ काळ येयल्याशिवाय गजाल पुढे येईना. हे मूर्खालो कळलं तुमका? अरे गजाल जाणून घेयात, शिकून घेयात आणि उलयात. गजाल जर खरी खबर ना त्याला मूर्खाला उलवा का तुम्ही? जे पुढे चालले ते का पाठबळ दियात आणि घरात निघल्याला निघून राहात, पण जगार येऊन बाब मारू नकात. हे जे कोलिना ते सत्याचे असा, आमच्या हिंदू धर्माचे प्रतिष्ठेचे असा. त्यांना सगळ्यांनी ही आग असा ती तेवत ठेवून हेचो हुंकार मिळवपाची गरज असा. आज शहरांनी जो आमका उदा दिल्ले असा, शहराचो शब्द असा तो देव माणूस असा. देव माणूस केला खोट्या उलवतो ना, अभ्यास केल्याशिवाय उलवतो ना. हे आमका जी गरज असा. सगळ्यांनी समजून घेऊन आपल्या घराघरात सोयऱ्या दारांनी चुली चुलीपर्यंत वचपाची गरज असा. ही गजाल सगळ्या नागरिकांक जेणेकरून हिंदू धर्माचेर प्रेम करणाऱ्याक अशा सगळ्यांना आमकां सांगपाची गरज आसा. कारण तिची सक्त गरज आसा. कारण आयज धर्माचे वेगवेगळे संकट येता. आयज हिंदू समाजान निधन जावचें ना. आज आमकां फुडें येवपाची गरज आसा, ताकदीन फुडें येवपाचें आसा. तर आमची हिम्मत करून फुडें येयल्यार आमचे जे प्रश्न आसा, आमचे जे संकल्प आसा, आमचे जे स्वप्न आसा ते सगळ्यांनी आमकां पुरे करपाचे. आज सणाच्या फाटल्यान आमी ताज मानत रावपाचे आसा. जेणेकरून काही जाल्यार जाता, म्हाजे फाल्यां कितें जातलें, कोण कितें करतलो हेचो न विचार करता सगळ्यांनी फुडें सरपाची गरज आसा. ही सक्त गरज आसा. हे आमकां करपाची गरज आसा. आयज हे दुर्गा मातेचे दीस आसा. देव दिसा वेग रूप परिधान करून आयज हिंदू धर्माचे आमचे रक्षण करपाचे. ते आयज आमी प्रत्येकान सगळ्या घेवन आयज सगळ्या समाजाक आयज गोंय भरता दिवपाचे आसा. खरो इतिहास फुडें येता म्हणून बरें दिसता काय कितें तुमकां? हे आमकां खरो इतिहास सगळ्या जगा समोर दाखोवपाची गरज आसा. आयज सदांच सतर्क नागरीक जावपाचा, जागृत हिंदू समाज करपाचो आसा. ही ताकद आमी अशी करून आयज आमचे स्वप्न जे आसा ते सणाचे स्वप्न अशें ना, सगळ्या हिंदू धर्माचे स्वप्न आसा. हे सगळ्यांनी जाणून घेवन सगळ्या पोरा सकट रस्त्यार येतले. जेणेकरून वेळ येत त्या वेळेर आमी वचतले. रातचो भाजलेचो 4 दीस आमकां जाम ना. हे नागरीक येयला, हे जागरूक फक्त पुढारी आसा. हेच्या फाटल्यान बरी ताकद आसा, बरे लोक आसा, बरे हिंदू समाज आसा, सगळे संघटनेचे प्रमुख म्हणून येयल्ले आसा. ही ताकद ना, ही हिंदू धर्माची ताकद न्हय. ताकद आमकां मोठे हुंकार मिळोवपाचे आसा. सगळ्या देवाक आयज आमकां सगळे आशिर्वाद दिवपाचा. आयज आमच्या बोडगेश्वर देव आसा, या देवाच्या पांया सकट तेजे छायेन आमी उलयता आसा. ही गजाल आमकां सदैव आमच्या फाटल्यान आसतलो बोडगेश्वर, म्हणून केन्नाच फाटलो विचार न करता आयच्या फुडें चल्ल्या जायसर स्वप्न पुरे जायसर आमी वाटेर सरचे ना. आनी खरो इतिहास आयज आमी गोंया समोर जगा समोर दवरपाची गरज आसा. भारत माता की तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मातरम. भारत माता की आमचे श्री सुशन नाईक यांका त्यांच्यान आपले बरोवणे करता. सगळ्यांक नमस्कार. देव बोडगेश्वर महाराजा वंदन करून आणि हांगा जमलेले सगळे हिंदू बांधव सगळ्यांक नमस्कार. बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की, बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की. यावर रामचंद्र की, यावर रामचंद्र की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आमकां सगळ्यांक खबर आसा की पूर्ण भारतभर जे हिंदूंचे आक्रमण जाता, सगळ्या हिंदूक टार्गेट केल्ले जाता. हेजे कारण हिंदू एक ना, हिंदू एक ना असं तांकां दिसता. पूण सगळ्यांनी समजून घेवचें की हिंदू एक आसा आनी हिंदू एक सदांच आसतलो. आयज वेलिंगकर सर, फाल्यां हांव, फाल्यां तूं, हे सगळ्यांक आमी टार्गेट जातले. आयज जर हिंदू एकठांय येना जाल्यार फुडें हिंदूंचे आक्रमण चालूच रावतले. हेज्या फुडें हिंदू एकठांय येतलो म्हणजे येतलो. सगळ्यांनी संकल्पना घेवची. जे आमच्या ओल्ड गोवा चर्चीन जेन्ना फेस्त जाता हे सगळ्यांक खबर आसा की थंय जास्तीत जास्त लोक वयता तो हिंदू वयता. हेच्या फुडें हिंदू लोकांनी समजपाचें तेंची जे मायंड वॉश केल्ले आसा, हिंदूंचे देव हजार हिंदूंचे देव आसा थंय वता. पूण आपूण समजून घ्या, हिंदूंनी आपलो देवाक मान दिया. आणि ते काल आमी
जे सगळे त्या बांधवांनी जे मोर्चा काढलो, आम्ही जेन्ना म्हापसा मोर्चा काढलो तो कसो काढलो सगळ्यांक खबर आसा की थंय सारखे सिस्टमॅटीक जो मोर्चा केल्लो आमची बिगी मागणी आसली ती पुलिसांकडे आमी थेयली, पूण आमी कायदो हातीन घेवंक ना. काल जो मडगांव अंजुना सगळे कायदो हातीन घेतलो, थंय खंय तरी गव्हर्नमेंटान एक्शन घेवपाची गरज आसा. पूण म्हाका एक बरें दिसलें, काल पुलिसांनी जी नवरात्रांची दांडिया खेळपाची आसली ती पुलिसांनी काल मडगांव खेळ्ळी. अशी दांडिया गोंयभर पुलिसांनी आनी आमी खेळची पडटली आनी हे फुडें आमी खेळटले. हिंदू समाज जे आमी हिंदू जात पात म्हणून आमी वेगवेगळे जे सेपरेट जाल्ल्या हेच्या फुडें जी जात पात धर्म संस्था सगळे एकी कडेन येतले आनी आमच्या वेलिंगराक जर सराक एटॅक केलो तर सगळे यूथ आमी गोंयचे सगळे भायर सरतले. हिंदू युवा शक्तीचा युवा शक्तीचा छत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्रीय बजरंग दलाचा आता मागता प्राचार्य गजानन मांजरेकर साहेब. आत्ता ॲडव्होकेट रोशन सामंत यांनी जो विषय मांडला त्याला धरून मी 4 गोष्टी सांगतो. एक म्हणजे आपलं हे आंदोलन जे आहे, आंदोलनामध्ये घोषणा वगैरे गोष्टी असतातच, परंतु थोडी आपल्या आंदोलनाची वैचारिक भूमिका जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे वेलिंगकर सरांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी आहे त्यांनी टीका केलेली नाही. म्हणजे DNA करा. आपल्याला आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो त्यावेळी डॉक्टर सांगतात ही ब्लड टेस्ट करा, एक्सरे काढा किंवा काय स्कॅनिंग करा, MRI करा. त्यावेळी आपण करतो की नाही, कारण ते केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष काय रोग काय झाला आहे आणि त्याच्यावरती उपाय काय हे ठरवता येतं. म्हणून आपण त्या टेस्ट करतो. तशी जी टेस्ट DNA म्हणजे आपल्या मनामध्ये आम्ही लहान असल्यापासून आजपर्यंत 60 वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत या संदर्भात. तर त्या प्रश्नांची उत्तरं आम्हा सगळ्यांनाच मिळावी हा त्यांचा उद्देश. पहिली गोष्ट, त्यांनी गेले काही दिवस या संदर्भात जे काही लिखाण केलं ते आता गणेश माटेकडे सांगितल्याप्रमाणे गेले अनेक वर्ष ते अभ्यास करतायत. हे जे रस्त्यावर येऊन जे अडवतात त्यांना प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर काय हे माहीत नाही. त्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे जो संग्रह आहे, पुस्तकांचा संग्रह आहे, त्यांच्याकडे जुनी कात्रणं आहेत पेपरमधली बऱ्याच वर्षापूर्वीची. तर ते ज्यावेळी बोलतात किंवा काही लिहितात त्यावेळी त्याला डॉक्युमेंटरी प्रूफ आधार असतो आणि त्याने जे जे लिहिलं त्याने त्या पुस्तकाचं नाव दिलं त्या ठिकाणी आणि अमुक पुस्तक अमुक लेखक आणि त्या पुस्तकात अमुक पानावरती ही गोष्ट आहे असं त्याने सांगितलं. त्यामुळे आपण म्हणतो ना वाऱ्यावरची वार्ता, तशा गोष्टी नाहीत. आणि लेखक कोण आहे? नामवंत लेखक आहे. गोवा इन्क्विजिशन नावाचं अका पिरोळकरांचं पुस्तक आहे. लक्ष्मीकांत भेंबरे आपले पत्रकार उदय भेंबरे यांचे वडील त्यांचं पुस्तक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्रिस्ताव ब्रागाचं पुन्हा TB पुन्हा ज्यांना आपण गोमंतकाच्या असंतोषाचे जनक म्हणतो, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बरोबर त्यांची आपण तुलना करतो, त्यांचं पुस्तक आहे डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स म्हणून. त्या पुस्तकाचं मराठीत सुद्धा भाषांतर झालेलं आहे. तर ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकात सुद्धा त्याची माहिती आहे. त्यामुळे सर जे सांगतात ते काय आपल्या पदार्थ सांगत नाही, त्याला डॉक्युमेंटरी प्रूफ आहे. आज आपण 2 दिवस जे बघितलं, रस्ते अडवले, एका माणसाचं हेल्मेट काढून त्याच्या डोक्यावरती मारलं, हे सगळं जे आहे ते आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ नाही. म्हणजे सर जे म्हणतात ते चुकीचं आहे असं जर सांगायचं असेल तर त्याला काहीतरी प्रूफ दिला पाहिजे. तो त्यांच्याकडे नसल्यामुळे हे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन चालू आहे गेली 2-3 दिवस. आपण बघतो की वैयक्तिक त्यांच्यावरती आरोप केले जातात. हा विषय त्यांचा वैयक्तिक नाही, कौटुंबिक वैयक्तिक विषय रस्त्यावरती मोठ्या मोठ्याने बोलले जातात. त्याच्यामध्ये सुशिक्षित मंडळी पण आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आम्ही म्हणतो की वी आर विथ वेलिंगकर सर, वी आर विथ ट्रूथ. आम्ही वेलिंगकर सरांच्या मागे आहोत, म्हणजे आम्ही व्यक्तिपूजक नाही. वेलिंगकर सरांची आम्ही व्यक्ती पूजा करत नाही. वेलिंगकर सर इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ हिंदू, गोव्यातल्या हिंदू समाजाचे प्रतिनिधी आहे. आपला आवाज आहे, म्हणजे आमच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना मानतो. आणि त्यांचा जो अभ्यास आहे, या रस्त्यावर येणारी जी लोक आहेत त्यांना त्यांचा अभ्यास माहीत नाही.
त्यांनी गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 60 वर्ष ते समाजामध्ये काम करतात विविध प्रकारचं, आणि त्यांचा उल्लेख वेलिंगकार वगैरे हे लोक करतात. त्यांना समाजातली जी काही माणसं असतात, अभ्यासू माणसं असतात, त्यांची किंमत त्यांना कळत नाही. त्यामुळे वेलिंगकर सरांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासाअंती ते बोलत आहेत. त्यामुळे वेलिंगकर सरांची श्रद्धा जी आहे आमची, ती आमचे एक प्रतिनिधी म्हणून आहे. म्हणून त्यांना ज्यावेळी काहीतरी बोललं जातं त्यांच्यावरती आरोप केले जातात, ते आमच्यावरती आरोप आहे. आणि म्हणून वेलिंगकर सरावरती ज्यावेळी संकट येईल, म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप झाले, आणि मग त्यांची तुलना आणखीन कोणीतरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती टीका केली, त्यांचं आणि यांची तुलना केली जाते, हे चुकीचे आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मला माहीत नाही काल किंवा आज तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर इथले एक मंत्री फ्रान्सिस सिकेरा, त्यांचं विधान तुम्ही ऐकलं नसेल तर सांगतो. त्यांनी काय विधान केलं, ते म्हणतात की सेंट फ्रान्सिस झेवियरचा DNA आणि आमचा सगळ्या गोमंतकांचा DNA हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांचा सारखा असेल, हा आमच्या मातावरती केलेला अपमान आहे. आमचा DNA झेवियरचा असू शकत नाही, तुमचा असेल तर तुम्ही शोधून घ्या. हे महाभयंकर खरं म्हणजे तो आरोप आहे. खरं म्हणजे वेलिंगकर सरावरती चार्जेस घालण्या अगोदर या मंत्र्यावरती चार्जेस घातले पाहिजे. हा मोठा अपमान आहे आमच्या मातृशक्तीचा. खरं म्हणजे सगळ्या हिंदू समाजाची दखल घेतली पाहिजे. आम्ही सहिष्णू आहोत असं म्हणून गप्प राहता कामा नये. त्याचा अर्थ असा होतो की आमच्या माता व्यभिचारी होत्या, आमच्या माता व्यभिचारी नव्हत्या, आणि फ्रान्सिस झेवियर आमचा कोणी लागत नाही. स्पेनचा एक माणूस येतो आणि तो आमचा साहेब कसा होऊ शकतो. आम्ही ज्यावेळी महालय घालतो, पिंड देतो, त्यावेळी आमच्याच पूर्वजांना पिंड देतो, तो कोण लागतो आमचा. हा प्रश्न लहानपणापासून आमच्या मनात आहे. तर एकदा सोक्ष त्याचा लावावा. इतक्या वर्षाचे जे प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये, अनेकांच्या मनामध्ये, सगळे बाहेर येत नाही, खाजगीमध्ये सगळे सांगतात. तर आज ही योग्य वेळ आहे आणि न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. आणि हा जो प्रश्न आहे शेकडो वर्षापूर्वीचा, तो प्रश्न जो आहे तो एकदा सोडवावा, ही आमची मागणी आहे. आम्ही ही मागणी करतो की फ्रान्सिस झेवियरचा DNA कराच तुम्ही, आणि घाबरता कशाला. जर ते जर प्रेत त्याचं असेल तर घाबरायचं कारणच नसेल. आम्ही ज्यावेळी सांगतो, डॉक्टर ज्यावेळी सांगतो तू ब्लड टेस्ट कर, त्यावेळी आम्ही ब्लड टेस्ट करतो. तसं DNA करा. खरं म्हणजे या सगळ्या समाजात सांगितलं पाहिजे DNA करा. आम्हाला प्रति आव्हान द्या तुम्ही, आम्ही दिलेलं आव्हान. तर हे करत नाही. त्यामुळे जे काय आहे ते आमच्या लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे वेलिंगकर सर आमचे प्रतिनिधी आहेत हिंदू समाजाचे. आम्ही त्यांच्या मागे कायम राहू. आणि रोशन सामंत, ॲडव्होकेट रोशन सामंत यांनी सांगितलं, हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही सगळे करू आणि पुन्हा करू. आता समोर येतात श्री जय स्थळी, यांना विनंती करतो. श्रीदेवी शांता दुर्गा माता की, श्रीदेव बोडगेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, बजरंगबली हनुमान की, जय श्रीराम. सगळ्यांना नमस्कार. हो जो कितें प्रकार आमच्या गोव्यात चल्ला तातूंत एक लक्षांत सगळ्यांनी घेवपाक जाय. बरेच विशय जाले, बरेच आवाज चल्ल्या, बऱ्योच मागण्यो फुडें आयल्या. गोंयकारांनी इतले लक्षांत दवरूंक जाय, आमी आतां नवरात्र साजरे करत आसतना आमी लक्षांत दवरुया की संपूर्ण भारतभरांत जिका दुर्गा माता म्हणून पुजली वता ती ह्या गोव्यात मात्र शांता दुर्गा असा लक्षांत दवरा. त्यामुळे ही शांता दुर्गा हांगासर भगवान परशुरामाची ही भूमी आसा, तो ह्या भूमीचो जनक आसा, ताका हांव वंदन करता आणि म्हजे पुढचे विचार मांडटा. कारण ह्या भूमीन ताका कितें अपेक्षीत आसा तर ताणें ही भूमी तयार केल्ली शांतते खातीर, म्हणून दुर्गा माता हांगा शांत आसा. बाकी सगळ्या ठिकाणी उग्र रूप जरी असले तरी हांगासर शांत आसा. त्यामुळे प्रत्येकान हांगासर धुमशाणा दादागिरी कितें करत आसतना विचार करचो. जे जे कितें प्रकार चल्ल्या गोव्यान, हालींच काही आंदोलनां जाली, काल पयले एकामेकाचेर मारहाण, कोणाक थांबयलो, कोणाचेर हेल्मेट मारले, आणि हातून हांवें प्रतिक्रिया वाचल्या व्हॉट्सॲप, सोशल मिडियाचेर तुम्ही वाचले आसतले. अनेक क्रिश्चन लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की हो प्रकार आमचो गोंयचो न्हय म्हणून. ह्यातून एक लक्षांत दवरा,
परत एकदा सगळ्या गोंयच्या लोकांक हांव शिटकावणी दिता, दोगांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. गोव्यान हांगासर जे चल्ल्या थंय तिसरी शक्ती अजून पर्यंत राजकीय दृष्ट्या सुद्धा आपले स्थान निर्माण करू शकूंक ना. ती आता फुडें तयार करूंक चल्ल्या. बारीक लक्षात दवरा, गोव्यान एक आंदोलन उबें रावपाक लागलेले जिहादी मानसिकतेच्या विरोधात, जिहादी शक्तीच्या विरोधात. त्या संदर्भात हो खंय तरी हो विषय डीएनएचो आयल्या नंतर पयली मागणी आयल्या, अनेक वेळा आयल्यात. मँगलोरियन भितर जर सर्च करीत मँगलोरियन क्रिश्चनांनी मागणी केल्ली आसा. ह्या संदर्भात ह्या विशयी अनेक मागण्यो जाल्ल्या. तांणी एक्सपोजिशनाक विरोध सुद्धा केला, पूण ते विशय शांततेन हाताळले गेले. आताच हो विषय अशा तरेन पेटयलो वता. हाचे कारण कितें तर गोव्यान अशांतता अराजक निर्माण करचे आणि हे करपाच्या फाटल्यान कदाचित आंतरराष्ट्रीय जिहादी तत्व असू शकता. आयज बांगलादेशी रोहिंगे घुसखोर हांगासर घुसल्यात. तांच्यांनी कितें प्रकार हांगा गोव्यान चालू केल्या देवाक खबर. ह्या सगळ्या विशयाचेर हो विषय प्रामुख्यान आसतना एका दृश्टीन हो दबाव चल्ल्या. त्यामुळे गोव्यान जे क्रिस्ती आणि हिंदू बांधव हांगा शांततेन रावतात, ते शांततेन जो पर्यंत रावतात तो पर्यंत ह्या तिसऱ्या शक्तीक हांगा गोव्यान कांयच करूंक मेळना. आपले राजकीय स्थान सुद्धा निर्माण करूंक मेळना. हे बारीक लक्षात दवरा. आणि ह्या दृश्टीन दोगांनी ह्या गोष्टींचो विचार करूंक जाय की आमी गोंयांची शांतता कशी राखतली आणि ह्या तिसऱ्या शक्तीक आमी एकत्रीत रित्या तोंड दिवपा खातीर फुडें सरत आसतनाच हो विषय अशा तरेन तयार केला की फूट घाला, डिवायड अँड रूल पॉलिसी. त्यामुळे आमच्यान फूट घालपाचो हो प्रकार चल्ला. म्हणून म्हाका परत एकदा दिसले की ह्या क्रिस्ती लोकांनी त्या खातीर ताचेर कॉमेंट दिले की अशा तरेचे आक्रमक आंदोलन आमचे न्हय, शांततेन आंदोलन करा, पीसफुली आंदोलन करा अशी मागणी आयली. तुम्ही पयले आसतले व्हिडिओ कशा तरेन हातून वेगळो एक मानसिकता तयार जाल्या. हाच्या फाटल्यान अशी वृत्ती आसूं शकता, फाल्यां कितेंय घडोवंक शकता. येणारें एक्सपोजिशन आसा, ताच्या मागीर न्यू इयर आसा, फाल्यां एक कितेंय हांगा आक्रमणां घडूंक शकता जी गोंयाच्या भायर चल्ल्या, जे दंगली चल्ल्यात, जे बॉम्बस्फोट घडटात ते फाल्यां हांगाय घडूंक शकतात. त्यामुळे गोंयच्या हांगासर गोंयकारांनी सादूर रावचे आणि ह्या गोष्टीचो जो वापर केलो आसा. दुसरी गोष्ट आमी पयलीं सांगल्या, धर्म आणि राजकारणाचे मिक्स जाले काय हे प्रॉब्लेम सुरू जाल्या. ही मागणी जर रिगल आसा ती लिगली घेवची, लिगली कोर्टान गेले. राम मंदिराचो विषय लिगली सॉल्व जालो, डीएनएची मागणी लिगली जावं शकता, कोर्टांतल्यान ही मागणी वचूं शकता आणि ताचे मदल्यान हो प्रश्न सुटू शकता. ताचे खातीर प्रत्येकान रस्त्यार देऊन बोवाळ करून हो प्रश्न सुटतलो असो सुटावो ना, कारण ताका टेस्टिंग आसता. जशें लिगली सांगलें टेस्टिंग करा म्हटलेलें टेस्टिंग जावं शकता, ताका फाल्यां कोणूच हाडूंक शकना. अजुनूय आमी सगळ्यांनी हो प्रश्न राम मंदिराचो जो पयला तो लिगली सुटलेलो पयला. तशाच तरेन शांततेन हो विशय वचो अशी मागणी आसा. परत एकदा हांव सांगता, लक्षात दवरा, दोगांचे भांडण तिसऱ्याचो लाभ हो प्रकार हांगा 100% आसा. आणि ह्या विशयाक धरून सगळ्यांनी जर शांतताय दवरली जाल्यार ह्या प्रश्नाचो सुटावो जातलो. नपेक्षा गोंयान उद्रेक आणि आक्रमणां, एकामेकाचेर मागणी, डीएनए मागणी केले म्हणून तुम्ही आनी कितें तरी करा, रस्त्यार उतरा, तोडफोड करा, ही सगळी फाटल्यान खंय तरी कोणाची फूस आसतली. 100% आसा. तुमकां आमकां सगळ्यांक नेत्यांक सायडीक दवरा. कॉमन गोंयच्या जनतेक हे 100% लक्षात आसा की हे कितें चल्लां तें. आणि त्यामुळे त्या जनतेन हो विषय जो थंय ड्रायवर्ट आसा तो हांगा करपाचो प्रयत्न चल्ला, ताचेर विचार करचो. काल पयर एक संघटनेन आव्हान केलां, तुमी वाचलां आसतलें, जमाते हिंद म्हणून. तेच हांगा कोणाक तरी हाडून सलमान खान म्हणून ताका प्रोग्राम आयोजीत करूंक सोदताले कुर्टी हांगा बी. हे सगळ्यांचो विशय शांततेचें आमकां आव्हान करतात. हे फाल्यां पाकिस्तानाक सांगचें पडलें की तुमी शांत रावात म्हणून. तशी परिस्थिती चल्ल्या. गोव्यान परत एकदा सांगता, शांतादुर्गा माता आसा, ही शांती आसा आणि ह्या शांततेच्या भुमीन आमी सगळ्यांनी शांतकायेन व्हरचे. पूण त्याच बरोबर की भगवान परशुराम जर जागृत जालो, ताची शक्ती जाली तर शापादती शरादती इतले लक्षात दवरा. ह्या भुमीन शांत आसा तोपर्यंत सगळे थंड उरतले. हांगासर ताचे राखणदार आसात, त्याच देवतेचे राखणदार आसात आणि त्या देवतेचे राखणदार एकदा कार्य करूंक लागलेले कितलो प्रताप जाता हे आमी पळयलां. त्यामुळे सगळ्यांनी परत मागणी करता हांव की ह्या विशयाचेर कायदेशीर कितें आसा तो विशय जावचो. ह्यो मागण्यो पयलीं आयल्या, आतांय सगळ्यांनी म्हाज्या पयलीं सांगलें की केन्ना कितें आयलां, हांव ते सगळे रिपीट करिनात. ह्या मागणी संदर्भात विशय आसा तो तशा तरेन व्हरचो आणि गोमंतक भुमीचो जनक भगवान परशुरामाच्या चरणी हांव वंदन करता आणि म्हाज्या वाणीक परत एकदा विराम देता. देव बरें करूं. धन्यवाद. बोला बजरंगबली हनुमान की जय श्रीराम.
खूप वेळापासून उभे असतात, पण ह्या हिंदुत्वाच्या कार्या खातीर आमी भायर सरलेले असतात. म्हाका पूर्ण गॅरंटी आसा दिसभर जरी आमकां अशें उबें रावन कार्य फुडें व्हरपाक जाय, आमी उबें रावपाक आमची मानसिकता आसतली आनी आसा ती. तरी पूण आमचे वेळेचें बंधन म्हणून अजून एक वक्तव्य उलोवन त्याच्या नंतर आमी समारोप करतले. हांव मागता आमचे मारुती करमळी यांच्यानी आपले हांगासर विचार प्रकट करचे आनी त्याच्या नंतर समारोप जाता. वंदे वंदे हर 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 हर. एक दोन प्रश्नांची उत्तरां म्हाका जाय. एक्सपो जाता सगळ्यांक खबर आसा, अनेक वर्सां. एक 400 कोटी रुपया एक कोणाक दिल्यात. एक सुंदरशें पत्र आयलां नवप्रभाचेर. तो ते पत्र म्हणटा की 400 कोटी रुपया दिवपाक आपल्याक हरकत ना, पूण ते 400 कोटीचे सरकाराक 800 कोटी येवपाक जाय. हो बाजार म्हणला सरकारान थंय. त्या बाजारांतल्यान हो सरकाराक कितें तरी येणावळ येवपाक जाय अशें तो म्हणटा. दुसरी तो म्हणटा की जे 21 जालें टीबी कुन्नाचें जें पुस्तक बरयलें ताचें एक मोठें प्रदर्शन बरयात. जे लोकांक अंतरराष्ट्रीय कळणी जे हे संतान जाका संत म्हणटा हे ताणें कितले अत्याचार केले आमी हिंदूंचेर तें बरेंशें सुंदरशें प्रदर्शन तांकां जर सरकारा कडेन मेळना तर आमी तें उपलब्ध करूंक शकतात. बरें. तिसरो जो प्रश्न आसा सरकाराक आनी त्या संस्थेक हांव विचार करता, तो हातकाचो खांब जो आसा तो कितें दाखयता आमकां. हातकाचो खांब म्हळ्यार कितें नेमकें हाची उत्तरां आमकां सरकारा कडेन जाय. हो हातकाचो खांब जो आसा ताचें पुनर्वसन जावपाक जाय. हो लोकांक कळपाक जाय बाबा हो हातकाचो खांब कित्याक म्हणटा. हाची उत्तरां आमकां सरकारा कडेन जाय. आनी वेलिंगकर सरान जो विशय केला तो अत्यंत आवश्यक आसा. जेन्ना तशेंच 500 वर्सां पयलीं अयोध्येचें राम मंदिराचें आज काम पूर्ण जालें, केन्ना तरी केन्ना हें आमचें पूर्णत्वा वतलें हें निश्चित आसा. आज आमी श्री वेलिंगकर सरान सुरवात केल्या, हाचो विजय आसा आनी विजयाचे सगळे आमी खात्रीन राखतले अशें निश्चय करया. आमी आयच्यान ह्या भुमीक परशुराम भूमी म्हणटले. कोण हांगा विचारता म्हणून घेवचे ना. अयोध्यापती प्रभू रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. बरें, आजचं आता समारोपाचे भाषण हे तुमच्या समोर करपाक सगळ्यांचे कडकडी वच्ची म्हणून कडकडी वाटता बायलांक. ते बाबांचे वैशिष्ट्य बरोबर ते कितें ना कितें घेवन येता. आज तुम्ही सगळे उबे रावन भाशणां आयकतले, हे कार्याक सहभाग घेतले म्हणून तेंच्यानी खूब कितें कितें हाडलेलें आसा. म्हाका दिसता महिलां खातीरच हाडलेलें आसा. हर 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 जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम. आजच्या सभेचा समारोप करपाक खातीर आमंत्रित करता सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते श्री सत्यविजय नाईक. हांव तांकां विनंती करता तांच्यांनी समारोप. हांव म्हणटा आमी सारे, तुमी म्हणटा न्ही वेलिंगकर सर. आमी सारे आमी सारे आमी सारे आमी सारे. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सगळ्यांक नमस्कार. भगवान परशुराम ज्यांनी या समुद्रात फाटी सारून या गोमंतक भूमीची निर्मिती केली, त्यांना यांच्या कोणाचे अस्तित्व सुद्धा नशिले, त्या भगवान परशुरामाच्या चरणी आम्ही वंदन करता. आज श्रीदेव बोडगेश्वराच्या चरणी आम्ही सगळे नतमस्तक झाले असतात. आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत, आमच्या सगळ्यांचे पितृतुल्य असलेले माननीय प्राध्यापक वेलिंगकर सर यांच्या प्रेमा खातीर तुम्ही गोयच्या वेगवेगळ्या भागातून आयिल्ले सगळे
धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, समाजप्रेमी आज एकत्रित आयले असा. तुमका सगळ्यांका, सगळ्या मातृपक्षाक, सगळ्या बंधूंका नमस्कार करता, नमन करता. बांधवांनो, आम्ही लक्षात घेवपाक जाय की धर्म म्हटल्यार सत्य, आणि सत्य ज्या ठिकाणी हा थंय विजय निश्चित असा. आणि आज आम्ही हांगा सगळे जे जमलेले असा ते सत्तेच्या बाजून असा. त्यामुळे सत्याचा विजय हो निश्चित असा हे आम्ही लक्षात घेवपाक. आज बरेच जण सांगता की आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून. आम्ही लक्षात दवरपाक जाय, धार्मिक भावना कोणाचे दुखावता, कोणा खातीर दुखावता. फाल्यां सकाळी कोणतरी सांगतलो की औरंगजेबाविषयी कितें तरी म्हटलें आमच्या धार्मिक भावना दुखावली. अरे जे अत्याचारी आशिल्ले, ज्यांनी अन्याय केलेले असा, त्यांच्याविषयी आमच्या धार्मिक भावना कशा काय दुखावू शकता. ज्यांच्या आमच्या भावना असता ती व्यक्ती कशी असपाक जाय, त्याच्याविषयी समाजाच्या मनात एक भावना असपाक जाय, त्याच्याविषयी समाजाच्या मनात एक आदर असपाक जाय, त्याच्याविषयी मनात एक श्रद्धा असपाक जाय. जो क्रूर कर्म आशिल्लो, ज्यांनी कित्येक देवळां पाडली, त्यांनी कित्येकांचेर अन्याय केले, तो आमच्या भावनेक कसो जाऊ शकता, त्याची आम्ही कशी श्रद्धा धरू शकता. आज सरकार म्हणता की आम्ही 400 कोटी रुपये ताका मदत करतले. आज लक्षात घ्या की 400 कोटी रुपये हे आमच्या सगळ्यांच्या टॅक्सातून वयतले. आज त्यांना त्यांच्या चर्चेन कितें करपाचें आमकां काय अडचण ना. परंतु आज ज्या ठिकाणी आमच्या टॅक्साचे पैसे आमच्या बोल्सातून वयता, त्यामुळे आमकां सगळ्यांका रायट असा की आम्ही ही मागणी लावून धरपाक जाय. आज आमच्या प्राध्यापक वेलिंगकर सर यांनी खंयच्याच प्रकारचो गुन्हो केल्लो ना. आज वेलिंगकर सर यांच्यानी जी काही मागणी केल्ली असा, आमची घटना सांगता की प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडपाचे आणि त्याचे मत प्रचार करपाचो अधिकार प्रत्येकाक दिल्लो असा. त्यामुळे आमची मागणी ही घटना व्यक्त असा हे आम्ही सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय. त्यामुळे गुन्हे दाखल लावपाची कशी हेच ना. परंतु आज या राजकीय दबावाक बळी पडून जर का सरकार अशा प्रकारची कारवाई केली तर आम्ही कठोर शब्दांचा निषेध करतले. फाल्यां सकाळी अख्खे गोमंतकीय आम्ही रस्त्यावर उतरतले. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची भूमिका आमकां सगळ्यांक घेवची पडटली. आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही पळयता की आंदोलनां सुरू आसा. या माध्यमातून आता कायदो हातात घेवपाचे परिस्थिती निर्माण जावपाक जाली. आम्ही लक्षात घेवपाक आंदोलन करपाचो प्रत्येकाक अधिकार असा. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून जर का सर्वसामान्य नागरिकांका, जर का सर्वसामान्य जनतेक जर अशा प्रकारचा त्रास निर्माण केला तर असता तर या आंदोलकांच्यावर कठोर कारवाई करपाची अशा प्रकारची मागणी आमची शासनाकडे असते. आज खऱ्या अर्थान आम्ही सगळ्यांनी एकटे येवपाची गरज असा. आज वेगवेगळी संकटां आमच्यावर सगळी हाव धरून उभी असा. परंतु आज आम्ही वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या पंथ, वेगळ्या ह्याच्यातून बाहेर येऊन एक हिंदू म्हणून एकटे येवपाची आवश्यकता असा. आणि या माध्यमातून आम्ही सगळ्यात एकटे येयले असा. बांधवांनो, आज या कमी कालावधीत तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येन, व्हड संख्येन हांगासर आयले असा. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करता. आणि अशाच प्रकारचो उलो जर का अशा प्रकारची अनर्थ कृती घडली, आमच्या वेलिंगकर सरांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर आम्ही तुमच्या सगळ्यांना उलो मारतले. आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सगळे युवा शक्ती, मातृशक्ती या सगळ्यांनी मोठ्या संख्येन हांगा एकटे येवची अशा प्रकारची मागणी तुमच्या सगळ्यांना आव्हान आम्ही करता. बांधवांनो, आज वेळ भरपूर जाल्लो आसा. तुम्ही सगळे कितको वेळ आज हांगा वतान उभे आसा. तुमकां सगळ्यांका सांगता की आज हीच योग्य वेळ आसा. मी सगळ्यांनी एकटे येवचे आमच्या धर्म रक्षणा खातीर. धर्म रक्षण ती रक्षणता. धर्माचे रक्षण करतलो त्यांच्यात ईश्वर म्हटल्या भगवंत रक्षण करतलो आणि त्या भगवंतार आमची श्रद्धा असा. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या धर्म सप्ताहाच्या कार्यात आम्ही सगळ्यांनी योगदान दिवपाक जाय. इतके सांगून आज या ठिकाणी माझ्या वाणीक विराम दिता. तुमकां सगळ्यांका देव बरें करू म्हणटा की तुम्ही सगळेजण अगदी कमी पिरियडान या आमच्या आव्हानाक हांगा एकटे झाले. सगळ्यांका धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भगवान परशुराम की जय, भगवान परशुराम की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, रणरागिणी झाशीच्या राणीचा जय हो, रणरागिणी झाशीच्या राणीचा जय हो. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वेलिंगकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. असो उत्स्फूर्त प्रतिसाद जो तुमच्याकडे आज प्राप्त जाल्लो आसा तो असोच फुडें आमकां गरज पडल्या प्रत्येक वेळा मेळपाक जाय, मेळटलो अशी आशा व्यक्त करता. आज उलयल्या विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संयम पाळलेलो आसा हें आमकां पळोवंक मेळ्ळें. काही जाण उलोवन दाखयले हांगासर की ह्या गोंयांत शांतादुर्गा नांदता.
शांततेचे प्रतीक हे गोंयान पळयलें वता. त्याच बरोबर असो उल्लेख जालो आहा की हे जे आसा ही परशुराम भूमी आसा. परशुरामांचो क्रोधूय तितकोच आसा. त्यामुळे गोमंत भूमी जी आसा हे दोन एक्स्ट्रीम प्रतीक आसा. एक तर खूप शांत नाल्यार एकदम उग्र स्वरूप घेणारे गोवा आसा हे आमकां केन्ना दाखोवंक संधी दिवची न्हू सरकारान अशें म्हाका दिसता, किंवा जनतेन जे विरोधी पद्धतीचे व्यवहार दिसपाक लागता त्या संदर्भात गोंयची शांतता टिकोवन उरची हे सगळ्या मार्फत सगळ्यांक आव्हान आसा. त्या आव्हाना प्रमाणे सगळ्यांनी वागचे. सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा तशेंच सामाजीक यंत्रणा जी आसा ती यंत्रणेन ह्या हिंदू समाजाचे हे जे आसा ते तकलेन दवरचे. भवितव्य किंवा त्यांची समृद्धी हित ह्या पद्दतीन ह्या सगळ्यांनी तकलेन दवरपाक जाय. हांगासर ह्या कार्यक्रमाक विविध संघटना उपस्थित आसा. ह्या सगळ्या संघटनेचे हिंदू संघटना उपस्थित आहा. त्यांची नाव घेत तितकी कमी जावंक शकता. तरी पण हांव ह्या सगळ्या उपस्थित हिंदू संघटनेचे मनपूर्वक आभार व्यक्त करता. आमचेच कार्य आसा तरी पण एक औपचारिकता म्हणून ते हांव पार पडटा. ह्या बोडगेश्वर प्रांगणात आमी हे सभा घेता. आमचे म्हणजे बदल जावन आमी हांगासर येयले आणि पहिली कल्पना न दिता आमी हो कार्यक्रम घेतलो. तरी पण ह्या समितीचे आमकां हे हांगासर परमिशन किंवा न बोलता परमिशन मेळिल्लें आसा. कारण देव कार्य आसा. आमकां खबर आमी हे कार्य करता दैवी कार्य आसा. दैवी कार्य देवाच्या प्रांगणात जावप हेका एक भाग्य लागता. ते भाग्य आमकां आज लाभलेलं आसा. त्यामुळे बोडगेश्वर देवस्थान कमिटीच्या सगळ्या समिती मेंबर्सांचे हांव मनपूर्वक आभार व्यक्त करता. मातृशक्तीचा सुरुवातीक आमी एक सभा सुरू करच्या पयलीं एक खणखणीत आवाजान आमच्या पुरोहितांनी हांगा देवस्थानच्या पुरोहितांनी गाराणें घाल्लेलें आसा. जे कार्य वेलिंगकर सरांनी सुरवात केला ती आज न्ही. वेलिंगकर सरांच्या कितकी वर्सां पासून सरान हे सामाजीक आणि सगळ्या समाज बांधवांचे गोवंतक्यांचे हिताचेच कार्य केल्ले आसा. आजूय तेच करता. हेचे फुडें तेच करीत रावतले. अशें दैवी कार्य हे बरें संपन्न जावचे, सक्सेसफूल जावपी, ताका यश प्राप्त जावचे, वेलिंगकर सरांचे सुखरूप प्राप्त जावची तांकां अशा प्रकारचे गाराणे आज ह्या पुरोहितांनी भटजींनी घातले आसा. ह्या भटजींचे हांव सगळ्या समस्त ह्या गोमंतक्यांच्या हिंदू प्रेमींच्या वतीन त्यांचे हांव आभार व्यक्त करता. हांगा उपस्थित पत्रकार बंधू ज्यांचे कार्य घडलेली गोष्ट समाजा पर्यंत योग्य पद्धतीन पावपाचे म्हाका पूर्ण विश्वास आसा. ही भावना आमची जी व्यक्त जाल्या ती योग्य पद्धतीन पूर्ण गोमंतकीय सकट हिंदू बांधव, ख्रिश्चन बांधव, मुस्लिम बांधवा कडेन व्यवस्थित पावतली याची ते दखल घेतले अशें हांव मानता. आनी त्यांचे हांव हांगासर आभार व्यक्त करता. आमकां मेसेज पावूंक नासली. आमकां लोकांक कडल्यान कळ्ळा. हे आमकां घालपाक जाय आशिल्लें. त्या बद्दल हांव तुमचे खूब मनपूर्वक धन्यवाद दिता की आमी तुमकां मेसेज दिवन आसतना तुमी हांगासर उपस्थित रावले. त्या बद्दल आमी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करता. हांगा उपस्थित हे वेळोवेळी योग्य पद्धतीन सभा घडची म्हणून पोलीस यंत्रणा उपस्थित आसा. तेंच्यान आमकां बऱ्या पद्धतीन हांगासर आमची सभा घेवपाक मान्यता दिल्ली आसा. हेच्या फुडें तेंचे आमकां अशें सहकार्य प्राप्त जातले. हिंदू कार्य हे दैवी कार्य आसा. दैवी कार्य सर्वांचे हिताचे आसता. त्यामुळे समस्त गोवंतकीयांचे तसेच भारतीयांचे हिताचे कार्य आजच्या फाटल्या कितकेशे इतिहास पळोवन पळया. हिंदूंनी केन्नाच कोणाचेर आक्रमण करूंक ना, कोणाचेर अत्याचार करूंक ना. त्यामुळे हेच्या फुडें तेच जातले. अशा कार्याक सदोदीत पोलीस यंत्रणे कडल्यान आमकां सहकार्य मेळटले अशी आशा व्यक्त करता. आनी त्यांचे हांव मनपूर्वक आभार व्यक्त करता. आनी ही सभा हांगा संपन्न जाली लोक अशी जाहीर करता. चहा पान आनी पाण्याची व्यवस्था आसा ते पाणी घेवन सगळ्यांनी वयचे. सगळ्यांक खूब खूब धन्यवाद. हेच्या फुडें जेन्ना उलो मारतले तेन्ना आमी हांगासर उबे रावया, उपस्थित रावया. सांगला तशें शांतादुर्गा तशेंच आमचे परशुराम